नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय बाबर अक्षय सर्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत काळ आणि काम लेक्चर नंबर 3। मित्रांनो, लेक्चर नंबर 3 बघण्या अगोदर तुम्ही लेक्चर नंबर 1 आणि 2 जे YouTube वर अगदी मोफत आहेत ते तुम्ही बघणं नितांत गरजेचं, जेणेकरून तुम्हाला हे लेक्चर नंबर 3 समजायला जास्त जड जाणार नाही। छोटंसं 1 ते 1 मिनिटामध्ये मी तुम्हाला लेक्चर नंबर 1 आणि 2 मध्ये काय बघितलं होतं ते समजून सांगतो। जसं की पहिल्या लेक्चर मध्ये आपण मदत 1 बरोबर मदत 2 हे बघितलं होतं, ज्यामध्ये मदत 1 बरोबर मदत 2 हे सगळं व्यवस्थित बघितलं। छेदामध्ये काम 1 भागिले काम 2 म्हणजेच सूत्रांवर आधारित प्रश्नांना आपण कसं टॅकल केलं पाहिजे, काय केलं पाहिजे हे सगळं आपण लेक्चर नंबर 1 मध्ये बघितलं होतं। त्यानंतर लेक्चर नंबर 2 मध्ये आपण लाडू मेथड बघितली होती। लाडू मेथड, जर तुम्हाला लाडू मेथड व्यवस्थित समजली असेल, तसं सूत्रांचा योग्य वापर कसा करायचा हे व्यवस्थित समजलं असेल, तर तुम्हाला आजचं लेक्चर बिलकुल अवघड जाणार नाही। आणि आजचं लेक्चर हे कार्यक्षमता आधारित बेस्ड जे प्रश्न असतात त्यावर असणार आहे। तर मग आपण यांना सॉल्व्ह करण्यासाठी सुरुवात करूया। जसं की कार्यक्षमता आधारित प्रश्न। सर, कार्यक्षमता आधारित प्रश्न म्हणजे काय? ह्याला काय म्हणतात की आपण एका दिवसात किती लाडू खाऊ शकतो, ही झाली आपली कार्यक्षमता। ह्यासाठी मित्रांनो एक सूत्र असतं, इंग्लिश मध्ये जर सांगायचं म्हणलं तर कार्यक्षमता म्हणजे इफिशियन्सी। इफिशियन्सी इनडायरेक्टली प्रोपोर्शनल टू म्हणजेच इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम असं म्हणतात, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो कार्यक्षमता। कार्यक्षमता ही व्यस्त प्रमाणात असते वेळेच्या। कार्यक्षमता ही व्यस्त प्रमाणात असते वेळेच्या। यस, हे खूप जास्त महत्वाचं, हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो, हीच तर खरी कन्सेप्ट आहे इथं। बर, आता सर नेमकं आम्ही याला सॉल्व्ह कसं करायचं आहे, किंवा हे जे तुम्ही डायरेक्ट लिहून दिलंय कार्यक्षमता व्यस्त प्रमाणात असते वेळेच्या, ह्याचा अर्थ काय? तर मित्रांनो, जर तुमची कार्यक्षमता वाढली, जर तुमची कार्यक्षमता वाढली तर तुम्हाला जो लागणारा वेळ आहे तो कमी लागतो। तसंच तुमची कार्यक्षमता ही कमी झाली तर तुम्हाला तेच काम करण्यासाठी जो वेळ लागतो तो जास्त लागत असतो। ह्या असा अर्थ आहे कार्यक्षमता व्यस्त प्रमाणात आहे वेळेच्या ह्या वाक्याचा। ह्याला मी आता संदर्भासहित स्पष्टीकरण देतो तुम्हाला। जसं की मागच्या लेक्चर मध्ये मी सांगितलं होतं की ए आणि बी नावाचे 2 व्यक्ती असतात। ए हा 2 दिवसात एक काम पूर्ण करतो, बी हा 3 दिवसात एक काम पूर्ण करतो। तसंच ह्या दोघांचा आपण लसावी इथं लिहित होतो, जो की लसावी हा आपण इथं 6 लिहिला। 6 लसावी म्हणजे हे एकूण काम असायचं। 6 लसावी म्हणजे काय असायचं? एकूण काम। तर ए हा 2 दिवसात 6 लाडू खातो, तर तो रोज 3 लाडू खाणार। बी हा 3 दिवसात 6 लाडू खातो, तर रोजचे तो 2 लाडू खाणार। म्हणजे एक गोष्ट तुम्हाला इथं लक्षात आली पाहिजे की बघा, ए ला 2 दिवसात 6 लाडू खायचे, तर ए ला कमी दिवस लागतात म्हणजे त्याची कार्यक्षमता जास्त आहे। तसंच बी ला 3 दिवसात 6 लाडू खायचे म्हणल्यावर बी ला ए पेक्षा जास्त दिवस लागतात एक काम पूर्ण करायला, तर तो बी ए पेक्षा कमी लाडू खाणार। म्हणजे हे एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतं। इथनं तुम्हाला लक्षात आलं असेल, इथून तुम्हाला लक्षात आलं असेल की कार्यक्षमता हे वेळेच्या व्यस्त प्रमाणात असतं। जर तुमची एखादं काम करण्यासाठीची कार्यक्षमता ही खूप जास्त असेल तर त्यासाठी तुम्हाला जे काम आहे ते कमी वेळात होईल। पण जर तुमची एखादी काम करण्याची कार्यक्षमता जर कमी असेल तर ते काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वेळ हा जास्त लागतो। एवढंच ह्याचं बेसिक होतं। आता आपण इथनं पुढील प्रश्न हे प्रश्नानुसार समजून घेऊया, इथनं पुढच्या कन्सेप्ट। ओके, चला तर एकदा हे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या। हा, आणि मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे लेक्चर कोणत्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे। तर हे लेक्चर तुम्ही पोलीस भरती द्या, महापारेषण, महावितरण, IBPS ज्या कोणत्या परीक्षा घेत असाल IBPS च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहे। TCS च्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे। तुम्ही MPSC ची तयारी करत असाल तरी त्यासाठी हे उपयुक्त आहे। तुम्ही कंबाईन म्हणजे गट ब क महाराष्ट्रात मराठीमध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणारा हा टॉपिक आहे। त्यामुळे ह्या टॉपिकला
असा भेदभाव करून बघू नका की यार आम्ही पोलीस भरतीचे आम्हीच हा टॉपिक केला पाहिजे, असं काही नाही. महाराष्ट्रात जी कोणती परीक्षा मराठीमध्ये होती त्या संपूर्ण परीक्षांसाठी उपयुक्त असणारा हा टॉपिक आहे आणि त्या अनुषंगानेच मी हा टॉपिक कव्हर करणार आहे. ओके, चला तर मग हे एकदा व्यवस्थित लिहून घ्या. चला, असंही हे ऑनलाईन लेक्चर आहे, अपेक्षा करतो तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण लिहू शकतात. मी पुढे कन्सेप्टवर जातो. आता बघा इथं काय म्हणणं आहे, ए हा 12 दिवसात एक काम पूर्ण करू शकतो. ए हा बी पेक्षा 60% अधिक कार्यक्षम आहे. आता बघा ए पेक्षा बी 60% अधिक कार्यक्षम आहे. सर ह्याचा अर्थ काय? आता बघा ना, ए पेक्षा बी 60% अधिक कार्यक्षम आहे. समजा ए हा 100 लाडू खात असेल, तर ए पेक्षा बी 60% अधिक कार्यक्षम आहे, तर बी हा 160 लाडू खाणार. त्यांनी त्यांची कार्यक्षमता दिली आहे बघा. ए पेक्षा बी 60% अधिक कार्यक्षम आहे. ए हा 100 लाडू जर खात असेल तर बी हा 60% जास्त, 100चे 60% म्हणजे 60 असतात, जे की बी हा 60 लाडू जास्त खाणार म्हणजे 160 लाडू खाणार. ही आहे यांची कार्यक्षमता. पण आता आपण 100 160 म्हणणं हे कॅल्क्युलेशन करायला भविष्यात जड जाईल, त्यामुळं इथं ह्या शून्याला हा शून्य गेला. नंतर 2 न जर भाग दिला तर इथं येतं 5, 2 न भाग दिला इथं येतं 8. म्हणजे ए आणि बी ची कार्यक्षमता, ए हा रोजचे 5 लाडू खातो, बी हा रोजचे 8 लाडू खातो. ही आली ह्यांची कार्यक्षमता. ही काय आली आहे? यांची कार्यक्षमता आलेली आहे. आता ह्या कार्यक्षमतेच्या आधारावर आपण पुढील प्रश्न आपले सॉल्व्ह करूयात, म्हणजेच हा प्रश्न. तर बी ला एकटे तेच काम करायला किती दिवस लागल? बर, त्यांनी आधीच काय म्हणलं होतं की ए 12 दिवसात एक विशिष्ट काम करू शकतो. मग आता ए ची कार्यक्षमता ही 5 लाडू प्रति दिवस आहे. ए हा 5 लाडू प्रति दिवस खातो. तर 5 लाडू प्रति दिवसानुसार त्याला 12 दिवस लागतात एक काम पूर्ण करायला. तर 5 गुणिले 12 बरोबर 60 लाडू एवढं एकूण काम आहे. 60 लाडूंचं एकूण काम आहे. यस, आता 60 लाडूंचं एकूण काम आहे, तर बी ला एकटे तेच काम करायला किती दिवस लागतील? आता 60 लाडू संपवायचे आहेत. बी ची कार्यक्षमता 8 लाडू प्रति दिवस आहे. प्रति दिवस म्हणल्यामुळं आपण 8 हे छेदामध्ये लिहिणार. तर 60 लाडू संपवायला 8 लाडू प्रति दिवस नुसार 8 7 56, 4 उरले म्हणजे अर्धा येणार. तर 7.5 दिवस लागतील. 7.5 दिवस म्हणजे आपलं अचूक उत्तर इथं पर्याय क्रमांक सी म्हणजेच चेन्नई आलेला आहे. आपलं अचूक उत्तर इथं काय आलंय? पर्याय क्रमांक सी म्हणजेच चेन्नई. यस, हे आपलं बरोबर. आता भरपूर मुलांना असं वाटेल की यार सर तुम्ही ना खूपच जास्त मोठं करून हे सॉल्व्ह केलं, आम्हाला काय परीक्षेत एवढा वेळ वाया घालवायला परवडणार आहे का? तसं नसतं. आता बघा, मी जर परीक्षेत असतो तर मी याला कसं सॉल्व्ह केलं असतं? ए पेक्षा बी 60% अधिक कार्यक्षम आहे. मग ए पेक्षा बी 60% अधिक कार्यक्षम आहे, तर इथं मी 100 लिहिलं असतं. बी 60% अधिक कार्यक्षम 160 लिहिलं असतं. 20 न भाग दिला इथं 5 आणि इथं 8 लिहिला असता, संपला असता विषय. ए 12 दिवसात एक काम पूर्ण करतो, तर 12 गुणिले 5 60 लाडूंचं एकूण काम आहे. तर बी तेच काम किती दिवसात करल? 60 भागिले 8 बरोबर 7.5 दिवसात ते काम पूर्ण करल. एवढंच मी परीक्षेत केलं असतं. आता मी शिकवत आहे म्हणून एवढं लिहून देतोय, मूळ परीक्षेत मी एवढंच केलं असतं. खरं सांगायचं म्हणलं तर 60 भागिले 8 बरोबर 7.5 हे सुद्धा मी इथं न लिहिता डायरेक्ट इथं 7.5 दिवस टिक केला असतं. यस, असा विचार आपल्याला करावा लागणार. ओके, असा विचार आपल्याला करावा लागणार, मग खरी मजा येणार. चालेल, तर हा झाला पहिला प्रश्न. आता 42 नंबरचा प्रश्न. सर आता तर हा 42 नंबरचा प्रश्न आला, 41 प्रश्न कुठे आहेत? पहिले 20 प्रश्न काळ आणि कामच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आहे. 20 ते 40 चे प्रश्न काळ आणि काम दुसऱ्या व्हिडिओत आहे. आज आपण कार्यक्षमता आधारित प्रश्न घेत आहे. पहिले 2 लेक्चर व्यवस्थित बघा. ओके, चला. आणि मित्रांनो, लवकर लवकर प्रत्येकानं व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही बरं का. चला बघूयात आता पुढचा प्रश्न कसा आणि काय म्हणतो. चला, ए 24 दिवसात एखादे काम करू शकतो जर बी हे ए पेक्षा 60% अधिक कार्यक्षम आहे. बर, बघा, बी हा
ए पेक्षा 60% अधिक कार्यक्षम आहे. जर ए हा 100 लाडू खातो तर बी हा 160 लाडू खाईल. मग 20 न जर भाग दिला, इथं 8 येतं, इथं 5 येतं. ए हा रोजचे 5 लाडू खातो, बी हा रोजचे 8 लाडू खातो. ही झाली त्यांची कार्यक्षमता. आता ए 24 दिवसात एखादे काम पूर्ण करतो तर ए रोजचे 5 लाडू खातोय, मग 5 गुणिले 24 बरोबर 120 लाडूंचं एकूण काम आहे. मग बी ला तेच काम करायला किती दिवस लागतील? मग बी ची कार्यक्षमता 8 लाडू प्रति दिवस आहे, म्हणून 120 भागिले 8 जर केलं तर 15 हे आपलं अचूक उत्तर येणार. त्यामुळं मी पर्याय क्रमांक बी लिहिणार. यस, एवढं साधं सरळ सोपं असा हे प्रश्न होता. ज्यांना कुणाला मागचा प्रश्न लेंदी वाटला असेल त्यांच्यासाठी एवढ्या कमी जागेत मी प्रश्न सॉल्व्ह करणार हे अटळ होतं. आता ह्याच्यावर संदर्भासहित स्पष्टीकरण मी लिहून देतो, तुम्हाला व्यवस्थित बघा, गरजेचं आहे. आता त्यांनी सांगितलंय ए हा एक काम 24 दिवसात करतो, पण आम्हाला ए ची कार्यक्षमताच माहित नाही. पुढे त्यांनी दिलंय जर बी हे ए पेक्षा 60% अधिक कार्यक्षम आहे. बर, ए पेक्षा बी 60% अधिक कार्यक्षम आहे. जर ए हा 100 लाडू खातो तर बी हे ए पेक्षा 60% अधिक कार्यक्षम, म्हणजे बी हा 60 जास्त म्हणजे 160 लाडू खाणार. आता ह्या शून्याला हा शून्य गेला, 5 दुने 10 आणि 2 गुणिले 8 16, म्हणजे 5 8 ही आली यांची कार्यक्षमता. यांची कार्यक्षमता काय आलेली आहे? 5/8. मग ए हा 5 लाडू खातो, बी हा 8 लाडू खातो. यस, ए 24 दिवसात एखादे काम पूर्ण करतो तर ए हा रोजचे 5 लाडू खातो, तर 24 गुणिले 5 बरोबर 120 लाडू ही एकूण काम झालं. 120 लाडू हे एकूण काम झालं मित्रांनो. मग एकूण 120 लाडू संपवण्यासाठी तुम्हाला 8 लाडू प्रति दिवस नुसार किती दिवस लागतील? तर 15 गुणिले 8 केलं 120 येतं. त्यामुळे इथं आपलं अचूक उत्तर 15 दिवस येणार आहे. त्यामुळं आपलं इथं अचूक उत्तर काय येणार आहे? 15 दिवस येणार आहे. यस, असा विचार करावा. ओके, चला तर मग मित्रांनो, तुम्हाला ही संदर्भासहित स्पष्टीकरण तसंच परीक्षेत कमी वेळेत कसा प्रश्न सॉल्व्ह करायचा ही मेथड आवडत असेल तर व्हिडिओला लाईक तसंच चॅनलला सबस्क्राईब करून आपापल्या गंगीला किंवा आपापल्या मित्र मैत्रिणींना ज्यांना तुम्हाला वाटतं ह्यांचं चांगलं व्हावं किंवा कॉलेज ग्रुपमध्ये वगैरे वगैरे तुम्ही लिंक शेअर करू शकता, किंवा तुमच्या मोबाईलला व्हॉट्सअपला स्टेटसला सुद्धा तुम्ही हे शेअर करू शकता. ओके, चला बघूयात पुढचा प्रश्न काय म्हणतो. सेम प्रश्न आहे, तसं हा प्रश्न तुम्ही व्हिडिओ पॉज करून ह्याचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात. चला, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून कमेंट बॉक्समध्ये आन्सर देऊ शकता. सुनील 14 दिवसात एक काम करतो. बघा, मी तुम्हाला पहिले कमी वेळेत कसं सॉल्व्ह करायचं सांगतो. सुनील पेक्षा राज 40% अधिक कार्यक्षम आहे. मग सुनील पेक्षा राज 40% अधिक कार्यक्षम आहे. जर सुनील हा 100 लाडू खातो तर राज हा 40% जास्त म्हणजे 140 लाडू खाणार. मग आता 20 न जर भाग दिला तर इथं येतं 5, 20 न भाग दिला इथं येतं 7. मग 5 आणि 7 ही यांची कार्यक्षमता आली. सुनील 14 दिवसात एखादे काम पूर्ण करतो. सुनीलची कार्यक्षमता 5 लाडू प्रति दिवस आहे, तर 5 गुणिले 14 जर केलं तर 70 लाडू एकूण काम असणार आहे. तेच काम करण्यासाठी राज यांना किती दिवस लागतात? राज हा रोजचे 7 लाडू खातो, तर 70 भागिले 7 म्हणजे 10 दिवसात राज ते काम कंप्लीट करणार आहेत. अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर हे 10 असणार आहे. अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर हे 10 असणार आहे. यस, दॅट्स इट. एवढं साधं सरळ सोपं ही कन्सेप्ट आहे. पण काही मुलांना डिटेलमध्ये पाहिजे असतं, त्यांच्यासाठी सुनील 14 दिवसात काम करतो. सुनील पेक्षा राज 40% अधिक कार्यक्षम आहे. मग सुनील पेक्षा राज 40% अधिक कार्यक्षम आहे. मग सुनील हा 100 लाडू खातो, तर राज हा 140 लाडू खाणार. ह्या शून्याला हा शून्य गेला, 2 न जर भाग दिला इथं येतं 5, 2 न भाग दिला इथं येतं 7. ही आली यांची कार्यक्षमता. ही आली यांची कार्यक्षमता. आता सुनील 14 दिवसात एखादे काम करू शकतो. मग सुनील 5 लाडू प्रति दिवस नुसार 14 दिवसात एखादं काम करतो, म्हणजे 70 लाडूचं एकूण काम आहे. 70 लाडूचं एकूण काम आहे, जे की हे बघा, एकूण काम हे 70 लाडू चालू. तेच काम करण्यासाठी राज यांना किती दिवस लागतात? मग 70 लाडू संपवायला
7 लाडू प्रति दिवस ही राज यांची कार्यक्षमता आहे. किती दिवस लागणार तर 10 दिवस लागणार. यस, मग आपलं अचूक उत्तर 10 आहे ना. हे असं आहे ह्याचं व्यवस्थित स्पष्टीकरण. बर, आता असंच लाडू पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह करत असताना तुम्हाला इथं एक छोटीशी सूत्र तयार होत आहे असं लक्षात येईल, छोटीशी कन्सेप्ट बनत आहे असं लक्षात येईल. आता 5 लाडू ही तर कार्यक्षमता आहे, मग हे मी कार्यक्षमता इथं लिहितो, कार्यक्षमता इथं लिहिलं, गुणिले 14 दिवस लागतात त्यांनी असं सांगितलंय, कार्यक्षमता गुणिले दिवस बरोबर 70 लाडू एकूण काम आहे, एकूण काम. आपण हे सूत्र इथं तयार केलेलं आहे, कार्यक्षमता गुणिले दिवस बरोबर एकूण काम. आपण असा विचार सुद्धा इथं करू शकतो. सूत्र हे कोणी देवानं नसतात बनवलेले, सूत्र हे आपोआप बनत असतात. असे प्रश्न सॉल्व्ह करताना हे असं असतं सूत्र. ज्यांना कोणाला सूत्रांची खूप घाणेरडी सवय असते त्यांच्यासाठी हे सूत्र, की तुमची कार्यक्षमता गुणिले दिवस बरोबर एकूण काम. समजा तुम्ही रोज 5 किलोमीटर पळू शकतात आणि आईनं तुला सांगितलं की बाळा जेव्हा तू 100 किलोमीटर पळशील ना तेव्हा तू मला भेटायला ये गावाकडं. तर ह्या केसमध्ये तुम्ही काय करणार, यार मी रोजच 5 किलोमीटर पळू शकतो त्याच्यावर तर जाऊ नाही शकत, पण आईला भेटायचंय म्हणल्यावर तुम्ही एक्साइटेड जास्त असणार. मग तुम्ही काय करणार, 5 किलोमीटर ही तुमची कार्यक्षमता आहे, आईनं एकूण काम दिलंय 100 किलोमीटर पळायचं, तर तुम्हाला एकूण किती दिवस लागणार, मग 5 गुणिले दिवस बरोबर 100, मग दिवस बरोबर 100 भागिले 5 म्हणजे तुम्हाला 20 दिवस लागणार. यस, हे सूत्रात ठेवलं बघा, हे असं असतं सूत्रात ठेवणं. ओके, चला बघूयात पुढचा प्रश्न. जर मी आजच्या पेक्षा प्रश्न हा खूप चांगला, हा प्रश्न आहे खूप चांगला. इथं तुम्हाला डोक्याचं दही व्हायला वेळ लागणार नाही, इथं तुमच्या डोक्याचं दही व्हायला वेळ लागत नाही. सर कसं काय सांगतो, रुको जरा, सबर करो, सब बोलेगा सबका बदला लेगा ये फैजल, टेन्शन नाही दिले. कसं, लक्ष द्या, जर तरच्या गोष्टी आहेत बरं का. जर दीपिका पादुकोण तुमची बायको झाली तर तुमचे डझनभर लेकरं असतील, पण हे जर तर आहे ना, ती खरंच तुमची बायको झाली आहे का, नाही झाली. जर तर आहे, हे इमॅजिनेशनच्या गप्पा आहेत. तसाच काहीतरी हा खेळ. हे बघा त्यांनी इथं काय बोललंय, जर तर, जर मी आजच्या पेक्षा दुप्पट कार्यक्षम झालो. बघा तो समजा तो रोज 1 लाडू खातोय, त्याची कार्यक्षमता मी इथं लिहिला. आता मी 1 लाडू रोज खाऊ शकतो, मी 1 लाडू रोज खाऊ शकतो, ही माझी कार्यक्षमता आली. हा प्रश्न चांगला आहे ना, व्यवस्थित समजून घ्या. मी 1 लाडू रोज खाऊ शकतो, ही माझी कार्यक्षमता झाली. पण तो काय म्हणतो, जर मी आजच्या पेक्षा दुप्पट कार्यक्षम झालो, मग दुप्पट कार्यक्षम झालो तर 1 गुणिले 2 बरोबर 2 लाडू खायला लागलो, तर मी 12 दिवसात एक काम पूर्ण करेल. मग 12 दिवसात म्हणल्यावर जर मी 2 लाडू रोज खायला लागलो तर 12 दिवसात एक काम पूर्ण करणार म्हणजे 24 लाडूंचं एकूण काम आहे, म्हणजे 24 लाडूंचं एकूण काम आहे. हे बघा माझी कार्यक्षमता 1 लाडूची आहे रोज. तो म्हणतो जर मी आजच्या पेक्षा दुप्पट कार्यक्षम झालो, म्हणजे रोज 1 लाडू खायचो, 1च्या दुप्पट 2 लाडू जर खायला लागलो तर मी 12 दिवसात एकूण काम पूर्ण करणार, म्हणजे 2 गुणिले 12 24 लाडूंचं एकूण काम आहे. हे झालं. ओके, जर माझी कार्यक्षमता आजच्या 1/3 इतकी झाली. आता बघा 1/3 त्यानं काय म्हणलंय, माझी कार्यक्षमता ही माझ्या आजच्या पेक्षा 1/3 झाली. आता माझी कार्यक्षमता तर 1 लाडूची होती, आता 1 लाडूची कार्यक्षमता ही 1/3 झाली म्हणजे 1/3 झाली. मग तुम्हाला थोड्या वेळ आधी एक आपण सूत्र बघितलं होतं, कार्यक्षमता बनवलं होतं ते आपण, कार्यक्षमता गुणिले दिवस बरोबर एकूण काम, हे आपण सूत्र बनवलं होतं. ह्यानुसार जरी विचार केला तर जर माझी कार्यक्षमता 1/3 झाली, मी आधी 1 लाडू खायचो, आता मी 1/3 लाडू खातो, आता मी 1/3 लाडू खातो, तर मी किती दिवसात काम पूर्ण करल, काम तर 24 लाडूंचं आहे, एकूण काम 24 लाडूंचं आहे.
मी किती दिवसात काम पूर्ण करल, तर मी इथं दिवस लिहितो, हे छेदातले 3 इकडे जाणार, तर मला किती दिवस लागल काम पूर्ण करायला, 24 गुणिले 3 बरोबर 72 दिवस लागतील मला ते काम पूर्ण करायला. तसं पाहायला गेलं तर तुमच्या कन्सेप्ट एकदम क्रिस्टल क्लिअर असतील ना, तर हा प्रश्न तुम्ही तोंडी तोंडी पण सॉल्व्ह करू शकत होते. जसं की जर मी आजच्या पेक्षा दुप्पट कार्यक्षम झालो तर मी 12 दिवसात काम करतो. म्हणजे मी रोज एकच लाडू खायचो, आता मी 2 लाडू खायला लागलो. जर मी 2 लाडू खायला लागलो तर 12 दिवसात काम करतो. मग 2 गुणिले 12 24 लाडूंचं एकूण काम आहे. जर मी माझी कार्यक्षमता 1/3 केली, माझी कार्यक्षमता 1 लाडूचीच होती, आता 1/3 लाडू रोज खायला लागलो, तर 24 लाडू संपवायला मला 24 लाडू संपवण्यासाठी मला आता बघा रोज मी 1/3 लाडू खातोय, म्हणजे 1 लाडू संपवायला मला 3 दिवस लागतील. तर 24 लाडू संपवायला मला 1 लाडू संपवायला 3 दिवस, 24 लाडू संपवायला 24 गुणिले 3 72 दिवस लागतील. अशा पद्धतीने ज्याच्या कन्सेप्ट क्रिस्टल क्लिअर असतात किंवा ज्याला भाषेची समज असते, गणिताची समज असते, ते अशा प्रश्नांना तोंडी तोंडी लवकरात लवकर उत्तर काढतात. ओके, चला हे असं. हे झाल्यानंतर पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 45. हा अतिशय साधा सरळ सोपा असा हा प्रश्न आहे. पुन्हा एकदा तुम्ही इथं व्हिडिओ पॉज करून ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर मला कमेंट सेक्शन मध्ये देऊ शकता. जसं की ए हा कामगार बी पेक्षा दुप्पट वेगाने काम करतो. मग ए हा बी पेक्षा दुप्पट वेगाने काम करतो, तर ए जर रोजचा 1 लाडू खात असेल तर बी रोजचे 2 लाडू खाणार. यस, ए हा बी पेक्षा दुप्पट वेगाने काम करतो, तर ए रोजचा 1 लाडू खातो, तर बी रोजचे 2 लाडू खाणार. ओके, आणि ते दोघं मिळून एक काम 14 दिवसात करतात. आता दोघं मिळून जर विचार केला तर हा 2 लाडू खातो, हा 1 लाडू खातो, दोघं मिळून रोजचे 3 लाडू खाणार. दोघं मिळून रोजचे 3 लाडू खात आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे ते मिळून एक काम 14 दिवसात पूर्ण करतात. मग 3 गुणिले 14 बरोबर 42 लाडूंचं एकूण काम येणार. कारण दोघं मिळून रोजचे 3 लाडू खातात, 14 दिवस त्यांनी काम केल्यावर 42 लाडू संपतील. तर ए एकटा किती दिवसात काम पूर्ण करेल? मग 42 लाडू संपवण्यासाठी ए ची कार्यक्षमता 2 लाडू प्रति दिवस आहे, तर 42 लाडू 2 लाडू प्रति दिवसानुसार 21 दिवसात संपेल. किती दिवसात संपेल? 21 दिवसात संपेल. हे असं असतं ते. ही आहे पॉवर लाडू मेथडची. लाडू मेथडनं सॉल्व्ह केलं तर एवढ्या कमी वेळेत आणि बिनधास्तपणे उत्तर निघतं. नाहीतर तुम्ही करत बसा सूत्रानुसार सॉल्व्ह करत बसलं तर सगळ्या गावाचं सॉल्व्ह होऊन जाईल, पण आपल्याकडे तेवढा वेळ राहणार नाही. ओके, चला तर मग हा प्रश्नही समजला असेल अपेक्षा करतो आणि पुढच्या प्रश्नाकडे वळतो. हा बर, आता तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये एक कन्सेप्ट कामात येईल की कार्यक्षमता ही वेळेच्या व्यस्त प्रमाणात असते. हे मी आधी सांगितलं होतं, ते तुम्हाला इथं लक्षात येईल. कसं काय बघूयात. ए हा बी पेक्षा तिप्पट चांगला कामगार आहे. बर, ए हा हे बघा, ए हा बी पेक्षा तिप्पट चांगला कामगार आहे, तर ए हा बी जर रोजचा 1 लाडू खात असेल तर ए रोजचे 3 लाडू खाईल. बघा, ए बी पेक्षा तिप्पट चांगला कामगार आहे. ही झाली यांची कार्यक्षमता. ही झाली यांची कार्यक्षमता. यस, चालेल. आता आणि म्हणून बी पेक्षा 60 दिवस कमी वेळेत काम पूर्ण करतो. आता त्यानं म्हणलंय बी पेक्षा 60 दिवस कमी वेळेत काम पूर्ण करतो, असं त्यानं म्हणलंय. मग आम्हाला एवढं कळलं पाहिजे की यार 60 दिवस कमी वेळेत काम करतो, पण गुरुजींना तर आम्हाला ह्या लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलेलं की कार्यक्षमता व्यस्त प्रमाणात आहे वेळेच्या. म्हणजे आता जर मला इथं वेळ काढायची जर ठरवलं तर ए ची 3 कार्यक्षमता आहे 3 लाडूची, तर बी ला 3 दिवस वेळ लागल. बी चं 1 लाडू कार्यक्षमता आहे तर ए ला 1 दिवस वेळ लागल. यस, तुम्ही बघू शकतात वेळ म्हणजे दिवस, कार्यक्षमता गुणिले दिवस केलं तर एकूण काम येईल. 3 गुणिले 1 केलं 3 लाडूचं एकूण काम येईल. 1 गुणिले 3 केलं 3च येत आहे. हे असं असतं, व्यस्त प्रमाणात असतं. मी हे पहिल्या पानावरच तुम्हाला समजून सांगितलं. ए हा रोजचे 3 लाडू खातो, तर एका दिवसातच 3 लाडू संपवल. बी हा रोजचा 1 लाडू खातो, तर त्याला 3 दिवस लागल ते पूर्ण 3 लाडू संपवायला. हे असं असतं. पण आता म्हणून
बी पेक्षा 60 दिवस कमी लागतात. आता हे काय आहे, एक एकक वेळ झाला, एक एकक वेळ झाला, हा 3 एकक वेळ झाला, जे की बी पेक्षा 60 दिवस कमी वेळ लागतो. तर इथं जर आपण व्यवस्थित बघितलं, ह्या दोघांमधला फरक हा 2 एककचा आहे. 2 एकक म्हणजे 60 दिवस कमी लागतात असा त्याचा अर्थ. हे बघा, 3 एकक पेक्षा हा 1 एकक मध्ये काम करतो म्हणजे 2 एकक कमी वेळेत काम करतो. मग 2 एकक कमी वेळेत काम करतो म्हणजे 60 दिवस कमी वेळेत काम करतो. तर एका एककची किंमत, तर एक एककची किंमत जर 2 एकक म्हणजे 60 असतात, तर 1 एकक म्हणजे 60/2 म्हणजे 30 दिवस असतात, म्हणजे 30 दिवस असतात. यस, तर एकत्र किती दिवसात काम पूर्ण होईल? बर, मग हे सगळं जे काम आहे हे एकत्र किती दिवसात पूर्ण होईल असं त्यांचं म्हणणं आहे. आता मला सांगा, एकत्र त्यांना ते सगळं काम करायचंय. बर, आता एकत्र जरी काम करायचं हरकत नाही, काम करू द्या त्यांना. बर, व्यवस्थित जर आपण बघितलं तर थोडासा खेल दिमाग से, आता ह्या दोघांचा आम्हाला लसावी जर आपण व्यवस्थित बघितला, हे बघा, ए हा 1 एकक मध्ये काम करतो, बी हा 3 एकक मध्ये काम करतो. त्या दोघांचा लसावी हा 3 आहे. म्हणजे ए हा एका दिवसात 3 लाडू खातो म्हणजे रोजचे 3 लाडू खाणार. बी हा 3 दिवसात 3 लाडू खातो म्हणजे रोजचा 1 लाडू खाणार. हे झालं लसावीनुसार. लसावी हा जो 3 आहे ना, हे लसावी असतो. लसावी म्हणजे एकूण काम. तर 1 एकक म्हणजे 30, तर 3 एकक म्हणजे 3 गुणिले 30 बरोबर 90 लाडूचं एकूण काम आहे. 90 लाडूचं एकूण काम. ए आणि बी दोघं मिळून 1 आणि 3 रोजचे 4 लाडू खातात. तर 90 लाडू संपवायला 4 लाडू प्रति दिवस नुसार 22.5 दिवस लागतात. म्हणून आपलं अचूक उत्तर इथं 22.5 आलेलं आहे. म्हणून आपलं अचूक उत्तर इथं 22.5 आलंय. मला माहितीये हा प्रश्न थोडासा तुम्हाला जड गेला असेल, कारण की मी ह्या प्रश्नाला थोडं जास्त डीप मध्ये एक्सप्लेन केलं. जर मी हा प्रश्न तुम्हाला एक्सप्लेन नसतो करत आणि डायरेक्ट मी परीक्षेत सॉल्व्ह करत असतो, तर मी याला कसं सॉल्व्ह केलं असतं ते बघा. मी परीक्षेत सॉल्व्ह करत असतो तर ए हा बी पेक्षा तिप्पट चांगला आहे. हे बघा, ए हा बी पेक्षा तिप्पट चांगला आहे. मग बी 1 लाडू खातो, हा 3 लाडू खातो. ही तर यांची कार्यक्षमता आली ना, संपला विषय. मग ही त्यांची कार्यक्षमता आहे, तर ह्यांना वेळ किती लागतो, मग ह्यांना दिवस किती लागतात, तर कार्यक्षमतेच्या रिव्हर्स करायचं म्हणजे व्यस्त करायचं. हा खालचा 1 वर लिहायचा, वरचे 3 खाली लिहायचे, असं केलं असतं. ह्या दोघांचा जो लसावी आहे ना, ह्या दोघांचा लसावी 3 आहे. त्यामुळे मी इथं 3 लिहिणार, जे की ए हा एका दिवसात 3 लाडू खातो म्हणजे रोजचे 3 लाडू. बी हा 3 दिवसात 3 लाडू खातो, रोजचा 1 लाडू. ही त्यांची कार्यक्षमता, जे की इथं लिहिलेलं. आता दिवसानुसार विचार केला तर बी पेक्षा 60 दिवस कमी घेतो. तसं पाहायला गेलं तर हा 2 दिवस कमी घेतोय, पण ते 2 एकक आहे. मग 2 एकक म्हणजे 60 मनातल्या मनात धरला असतं तर 3 एकक म्हणजे किती, मग 2 एकक म्हणजे 60, तर 1 एकक म्हणजे 30 आलं असतं. तर 3 एकक म्हणजे 90 आलं असतं. मग इथं मी 3 गुणिले 30 केलं असतं, 90 लाडूंचं काम आलं असतं. दोघं मिळून रोजचे 4 लाडू खातात. 90 लाडू संपवायला 4 लाडू प्रति दिवस नुसार 22.5 दिवस लागतील. हे परीक्षेत मला एवढंच करायचं काम होतं. हे सुद्धा मी लिहिण्यात टाइमपास नसता गेला. 2 एकक म्हणजे 60 म्हणतोय, तर 3 एकक म्हणजे 90 डायरेक्ट लिहिलं असतं. 90/4 22.5 विषय संपवला असता. खेलो दिमाग. हो, हे तर माझं एक्सप्लेनेशन होतं. हा प्रश्न वाटलंच तर तुम्ही 2 वेळा बघू शकतात. हा प्रश्न वाटलंच तर तुम्ही 2, 3, 4 वेळा बघू शकतात, कन्सेप्ट क्लिअर होईपर्यंत. ओके, चला आता बघूयात पुढचा प्रश्न. हा हा बघा, याचं उत्तर तुम्ही, आणि काय असतं ना, एखादा प्रश्न अवघड गेला म्हणून पुढच्या प्रश्नावर त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही. म्हणजे पहिल्या गंगीनं धोका दिला म्हणून दुसऱ्या गंगी सोबत छळ करायचा असं नसतो. ओके, आपण फक्त जीव लावायचं काम करायचं. तसंच आपण इथं फक्त प्रामाणिकपणे अभ्यास करण्याचा काम करायचं. हा, प्रत्येक चेंडू हा बॅटी खाली येतच नाही. महेंद्रसिंग धोनीच्या पिक्चर मध्ये म्हणलंय ना, एखादा बाउन्स आला की डक सुद्धा करावा लागतो. ओके, यस, प्रोसेस फॉलो करा. यस, आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये कधीही 100 पैकी 100 मार्क घ्यायचे नाहीयेत, हे विसरू नका. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय,
कोणता प्रश्न सॉल्व्ह करायचा ह्यापेक्षा कोणता प्रश्न सोडून द्यायचा ह्याची ज्याला समज असते तो स्पर्धा परीक्षेमध्ये टॉप करू शकतो. यस, चला तर एक ठराविक काम पूर्ण करण्यासाठी ए ला बी पेक्षा 50% जास्त वेळ लागतो. बर, आता ए ला बी पेक्षा 50% जास्त वेळ लागतो. तर ए ला जर 10 दिवस लागत असेल तर हे बघा, ए ला बी पेक्षा 50% जास्त वेळ लागतो. बी ला जर 10 दिवस लागत असेल तर ए ला 50% जास्त, म्हणजे 10च्या 50% 5 असतात, 5% जास्त वेळ लागणार, म्हणजे 15 दिवस वेळ लागणार असा याचा अर्थ. जर दोघांना मी समजा 5 न जर दोघांना भाग दिला तर इथं येणार 3 आणि इथं येणार 2. तुम्ही असंही गृहीत धरू शकतात, ए हा 3 दिवसात एक काम पूर्ण करतो, बी हा 2 दिवसात एक काम पूर्ण करतो. जर त्यांना एकत्र काम पूर्ण करण्यासाठी 18 दिवस लागतात. बर, आता ह्या दोघांचा लसावी घेऊयात. 2 आणि 3 चा लसावी 6 झाला. मग 2 आणि 3 चा लसावी हा 6 झाला तर ह्यांची कार्यक्षमता किती आहे? ए हा 3 दिवसात 6 लाडू खातो म्हणजे रोजचे 2 लाडू खातो. बी हा 2 दिवसात 6 लाडू खातो म्हणजे रोजचे 3 लाडू खातो. मग दोघं मिळून रोजचे 2 आणि 3 5 लाडू दोघं मिळून रोजचे खातात. ए आणि बी रोजचे 5 लाडू खातात. त्यांना एकत्र काम पूर्ण करण्यासाठी 18 दिवस लागतात. आता 5 लाडू प्रति दिवस नुसार जर त्यांना 18 दिवस लागत असतील तर 90 लाडूंचं एकूण काम असणार. तर 90 लाडूंचं एकूण काम असणार आहे. तर बी ला ते काम करण्यासाठी किती वेळ लागेल? मग मला सांगा, 90 लाडूंचं एकूण काम आहे. बी ची कार्यक्षमता 3 लाडू प्रति दिवस आहे. तर 3 लाडू प्रति दिवसानुसार 90 लाडू संपवायला त्याला 30 दिवस लागतील. त्यामुळं आपलं अचूक उत्तर इथं 30 दिवस येणार. स्वाहा. यस, काय येणार? 30 दिवस येणार. यस. हा, सत्तेचाळीस झाला. आता 48. आता 48वा प्रश्न व्यवस्थित टॅकल करायचा. काय करायचं? व्यवस्थित टॅकल करायचं. यस, बघूयात 48. ए ला बी पेक्षा दुप्पट वेळ लागतो आणि सी ला काम पूर्ण करण्यासाठी बी च्या तिप्पट वेळ लागतो. वेळ पहिले काय करायचं? वेळ जी दिलेली असते ती लिहून घ्यायची आणि वेळेचा लसावी काढायचा आणि मग त्यांची कार्यक्षमता काढायची. मग कार्यक्षमता काढली की मग किती दिवस लागतात? जेवढे लाडू खात असतात गुणिले तेवढे दिवस करायचे. कार्यक्षमता गुणिले दिवस बरोबर एकूण काम भेटतं. एकूण काम पुढे सॉल्व्ह होऊन जातं. आता बघा, ए ला बी पेक्षा दुप्पट वेळ लागतो. मग ए ला बी पेक्षा दुप्पट वेळ लागतो. जर बी हा 1 लाडू रोज खातो तर ए हा रोजचे 2 लाडू खाणार. यस, ए ला बी पेक्षा दुप्पट वेळ लागतो. ठीक आहे. आणि सी ला काम पूर्ण करण्यासाठी बी च्या तिप्पट वेळ लागतो. बी च्या तिप्पट वेळ सी ला लागतो. तर बी हा रोजचा 1 लाडू खातो तर सी हा रोजचा 3 लाडू खाणार. सी ला काम पूर्ण करण्यासाठी बी च्या तिप्पट, ए ला बी पेक्षा दुप्पट, असं म्हणजे हे त्यांचे दिवस आले. आता ह्यांचा लसावी लिहा म्हणजे आपल्याला एकूण काम मिळेल. जसं की 2, 1, 3 ह्यांचा लसावी मोठ्या संख्येच्या पाड्यात बघायचा. 3 ला 2 न भाग जात नाही, सोडून द्या. 3 दुने 6 ला 2 न भाग जाईल, 1 न जाईल, 3 न भाग जाईल, मग 6 ह्यांचा लसावी आला. ए 2 दिवसात 6 लाडू खातो म्हणजे रोजचे 3 लाडू खातो. बी एका दिवसात 6 लाडू खातो म्हणजे 6 लाडू रोज म्हणजे 6 लाडू एका दिवसात संपवणार. सी 3 दिवसात 6 लाडू खातो म्हणजे रोजचे 2 लाडू खाणार. तर हे तिघं मिळून रोजचे 3 आणि 6 9, 9 आणि 2 11 लाडू तिघं मिळून रोज खाणार. ठीक आहे. एकत्र काम केल्यास ते 12 दिवसात काम पूर्ण करू शकतात. बर, मग एकत्र काम केल्यावर 12 दिवसात म्हणल्यावर तिघं मिळून रोजचे 11 लाडू खातात. 11 लाडू प्रति दिवसानुसार 12 दिवस लागतात त्यांना काम पूर्ण करायला. तर 11 गुणिले 12 जर केलं 132 लाडूंचं एकूण काम आहे. एकूण काम हे किती लाडूंचं आहे? 132 लाडूंचं. यस. तर ए ला एकट्याने काम करण्यासाठी किती दिवस लागतात? मग ए ला एकट्याने काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागल? ए हा रोजचे 3 लाडू खातो. मग 132 लाडू संपवायला 3 लाडू प्रति दिवस नुसार किती दिवस लागणार? मग 3 चोक 12. मग 3 चोक 12 केलं, 1 उरला, 1 च्या पुढे 2 आहे, परत 3 चोक 12, मग 44 दिवस लागणार जर ए न एकट्यानं ठरवलं सगळं काम करायचं तर.
जर ए न एकट्यानं ठरवलं सगळं काम करायचं तर त्याला 44 दिवस लागणार, हे विसरता कामा नये. ओके, हे विसरता कामा नये. यस, त्याला 44 दिवस लागणार. चालतंय? 44. पुढं हो, हा प्रश्न इंग्लिश मध्ये सुद्धा आपण दिलाय मुद्दाम. ए हा एक काम 12 दिवसात संपवतो. बी ची काम करण्याची क्षमता ए पेक्षा 60% जास्त आहे. तर ते काम पूर्ण करण्यासाठी बी ला किती दिवस लागतील? मुद्दामून इंग्लिश मध्ये पण आपण हा प्रश्न दिलाय. ओके, बर, आपण कार्यक्षमता त्यांनी दिलंय. ए हा एक काम 12 दिवसात संपवतो, संपू द्या. बी ची काम करण्याची क्षमता ए पेक्षा 60% जास्त आहे. मग बी ची काम करण्याची क्षमता ए पेक्षा 60% जास्त. जर ए हा रोजचा 100 लाडू खात असेल तर बी हा 60 लाडू जास्त म्हणजे 160 लाडू खाणार. जर आपण इथं शून्याला शून्य गेला, 2 न भाग दिला, इथं येतो 8, 2 न भाग दिला, इथं येतो 5. बी रोजचे 8 लाडू खातो, ए रोजचे 5 लाडू खातो. ही आली यांची कार्यक्षमता. ही काय आली? यांची कार्यक्षमता आली. यस, नो, चालेल. ए हा एक काम 12 दिवसात संपवतो. आता ए ची कार्यक्षमता रोज 5 लाडूंची आहे म्हणल्यावर 5 गुणिले 12 जर केलं तर 60 लाडू एकूण काम येणार. 60 लाडू एकूण काम येणार. यस, 60 लाडू एकूण काम येणार. तर ते काम पूर्ण करण्यासाठी बी ला किती दिवस लागल? आता 60 लाडू संपवण्यासाठी बी रोजचे 8 लाडू खातो, तर 8 लाडू प्रति दिवस नुसार त्याला 60 भागिले 8 करा, तर 7.5 दिवस लागणार. हे आपलं अचूक उत्तर येतं. त्यामुळं आपलं अचूक उत्तर हे 7.5 दिवस येणार. किती दिवस येणार? 7.5 दिवस येणार. यस, ऐसा खेळणे का क्या रे फैजल, कैसा ऐसा. हो, चला, हे झाल्यानंतर पुढील प्रश्नाकडे बोलूयात. काय म्हणतो, काय म्हणतो, काय म्हणतो? चला 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 चला. हा, बर, आता मला हा प्रश्न थोडासा गंमतशीर पद्धतीने एक्सप्लेन करावा वाटतोय. मी एवढंच म्हणल, जर कोणी काय म्हणतात घरात टीव्हीवर बघत असेल तर हेडफोन घालून बघू शकतात. इच्छा असेल तर, म्हणजे ही खूप काही विचित्र अशी गंमत नाहीये, एक नॉर्मल गंमत आहे, बाकी काही नाही. आता बघा, गमतीनं प्रश्न सॉल्व्ह करताना ए हा बी पेक्षा 50% जास्त कार्यक्षम आहे. 50% जास्त कार्यक्षम बी पेक्षा. तर बी जर रोजच्या 100 पप्पी घेत असेल, जर बी रोजच्या 100 पप्पी घेत असेल तर ए हा 50% जास्त पप्पी घेणार. मग ए हा 50% जास्त पप्पी म्हणजे ए हा रोजच्या 150 पप्पी घेणार. किती पप्पी घेणार? 150 पप्पी घेणार. यस, आता आपण काय करूयात, ह्याला 150 आणि 100 खूप मोठं होतंय, कॅल्क्युलेशनला सोपं जावं म्हणून 50 न जर भाग दिला तर 50 त्रिक 50 दुने, किंवा 0 0 जाऊ द्या, 5 न भाग द्या, 5 त्रिक 15, 5 दुने 10. ए रोजच्या 3 पप्पी घेतो, बी रोजच्या 2 पप्पी घेतो. ही आली ह्यांची कार्यक्षमता. ही आली यांची कार्यक्षमता बाळांनो. यस, चला, आता अशी कार्यक्षमता असताना जर बी ला एक काम करण्यासाठी 18 दिवस लागत असतील, बर, आता बी ची कार्यक्षमता रोज 2 पप्पी घेण्याची. मग बी ला एक काम पूर्ण करायचं तर 18 दिवस लागतात. मग रोज 2 पप्पी, ह्यानुसार 18 दिवस लावतो तो एक काम पूर्ण करायला. तर 2 गुणिले 18, 36 पप्पींचं एकूण काम आहे. एकूण काम कितीचं आहे? 36 पप्पींचं आहे. किती पप्पींचं आहे? एकूण काम हे 36 पप्पींचं आहे. यस, मग आपण इथं लिहूया 36 पप्पी एकूण काम. किती काम? 36 पप्पींचं एकूण काम. तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल? आता 36 पप्पी घ्यायच्या आहे. ए ची कार्यक्षमता 3 पप्पी प्रति दिवस आहे. मग 36 भागिले 3 केलं तर 12 पप्पी 12 दिवस ए ला ते काम पूर्ण करायला लागल. कारण ए रोजच्या 3च पप्पी घेऊ शकतो, त्याला 36 पप्पी पूर्ण घ्यायच्या आहेत, तर त्याला 12 दिवस लागतील. तो आपल्यासारखा आगाव नाहीये की लगेच 36 पप्पी घेऊन टाकत. तो 12 दिवस लावल, कारण त्याची कार्यक्षमता रोज 3च पप्पीची आहे, त्याची कॅपॅसिटीच तेवढी आहे. ओके, सो असं ठीक आहे. गमतीचा भाग मित्रांनो, पप्पीच्या जागेवर तुम्ही लाडू लावू शकतात, हरकत नाही. तो एक जस्ट गमतीचा भाग होता. कशाचा भाग होता? गमतीचा. चला, ओके. हा,
3 प्रश्न राहिलेत, लगेच करूया. ए हा बी च्या 3/4 पट कार्यक्षम आहे. आता बघा, ए हा बी च्या 3/4 पट कार्यक्षम आहे. ह्याचा अर्थ ए हा बी च्या 3/4 पट कार्यक्षम आहे. तर हा बी आपण छेदात आणू शकतो. मग ए छेद बी बरोबर 3/4 ही कार्यक्षमता आली. ही आली यांची कार्यक्षमता. म्हणजे ए रोजचे 3 लाडू खातो, बी रोजचे 4 लाडू खातो. ओके, ही आली त्यांची कार्यक्षमता. हरकत नाही. जर बी ला एक काम पूर्ण करण्यासाठी 9 दिवस लागतात. बर, आता बी ची कार्यक्षमता 4 लाडूची आहे, जे की 4 लाडू प्रति दिवस नुसार त्याला 9 दिवस लागतात. म्हणजे 9 चोक 36 लाडूंचं एकूण काम आहे. तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल? मग 36 लाडू संपवायला ए ची कॅपॅसिटी 3 लाडू प्रति दिवस आहे. तर 3 लाडू प्रति दिवसानुसार 12 दिवस लागेल. मग त्याला ए ला ते काम पूर्ण करण्यासाठी 12 दिवस लागेल. किती दिवस लागेल? 12 दिवस लागेल. यस, ऐसा सोचना पड़ता रे फैजल. क्या रे फैजल? ऐसा सोचना पड़ता. कैसा? ऐसा. यस, एवढंसं सॉल्व करा, पुढे पडा. एवढंसं सॉल्व करा, पुढे पडा. हा, बर, चला आता हा प्रश्न तुम्ही फास्ट सॉल्व करायचा. कसा? फास्ट. बर, बघूयात. ए हा बी च्या तिप्पट कार्यक्षम आहे. मग ए हा बी च्या तिप्पट कार्यक्षम आहे. तर बी जर रोजचा 1 लाडू खात असेल तर ए रोजचा 3 लाडू खाईल. जर बी ला एक काम पूर्ण करण्यासाठी 15 दिवस लागतात. मग बी हा रोज 1 लाडू खातो, तर त्याला एकूण 15 दिवस लागतात. मग 15 × 15 15 लाडूंचं एकूण काम आहे. 15 लाडूंचं एकूण काम आहे. यस, मग हे 15 लाडूंचं एकूण काम आपण इथं लिहिलं. तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल? मग 15 लाडू संपवण्यासाठी ए ची क्षमता 3 लाडू प्रति दिवस आहे. तर 3 लाडू प्रति दिवसानुसार 5 दिवसात तो ते संपूर्ण काम संपवेल. त्यामुळे इथं आपलं अचूक उत्तर 5 दिवस येणार. किती दिवस येणार? 5 दिवस येणार. यस, ऐसा सोचना पड़ता रे फैजल. कैसा? ऐसा. चालेल. 53वा म्हणजेच आजचा हा शेवटचा प्रश्न. ठीक आहे, पण आजचा शेवटचा आहे. मी पुढचं 4थं लेक्चर सुद्धा घेणार आहे. मित्रांनो, त्याच्या आधी एवढंच सांगल, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब, आणि सबस्क्राईब केल्यावर पण तिथं एक बेल आयकॉन असतो, घंटा, तो दाबायला विसरायचा नाही. तो दाबल्यावर तिथं ऑल करायचं. म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल की अरे अक्षय सरांचा व्हिडिओ आलेला आहे. सो मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, चला, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि लिंकला आपापल्या कॉलेज ग्रुपमध्ये मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. चालेल. ए आणि बी एकत्र काम 7 दिवसात करू शकतात. बर, मग आम्ही काय करू? आम्हाला कार्यक्षमता दे, मग आम्हाला त्यांचं काही कामात येईल ना. ए हे बी पेक्षा 1/3/4 पट कार्यक्षम आहे. ए हा बी पेक्षा 1/3/4 पट कार्यक्षम. आता 1/3/4 ह्याचा अर्थ काय? 4 × 4, 4 आणि 3 7, 7/4. मग ए हा बी पेक्षा 7/4 पट कार्यक्षम. मग हा बी जो आहे तो छेदामध्ये जर घेतला तर 7/4 हे असं येणार. म्हणजे ए आणि बी ची ही कार्यक्षमता आम्हाला भेटली. ए रोजचे 7 लाडू खातो, बी रोजचे 4 लाडू खातो. ए आणि बी एकत्र काम 7 दिवसात पूर्ण करतात. आता दोघं मिळून 7 + 4 11 लाडू दोघं मिळून रोजचा खातात. जे की त्यांचं म्हणणं आहे की दोघं मिळून एकत्र 7 दिवसात काम पूर्ण करतील. मग 11 लाडू रोज खात आहेत, असं 7 दिवस त्यांना लागतात. म्हणजे 77 लाडूंचं एकूण काम आहे. हे बघा, ही त्यांची दोघांची एकत्र कार्यक्षमता. हे सूत्र मी आधीच बनवून दिलंय तुम्हाला. कार्यक्षमता हे इथं दिवस, कार्यक्षमता गुणिले दिवस बरोबर एकूण काम. हे सूत्र मी बनवून दिलं होतं तुम्हाला प्रश्नानुसार, जसं की इथं दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, कार्यक्षमता गुणिले दिवस बरोबर एकूण काम हे आपण बनवून दिलं होतं. पण मी तुम्हाला सूत्रानुसार नाही सांगत आहे, तर कन्सेप्ट नुसार सांगतो. मग 77 लाडूंचं एकूण काम
तेच काम एकटा ए किती दिवसात पूर्ण करेल? 77 लाडू संपवायला ए ची कार्यक्षमता 7 लाडू प्रति दिवसाची, तर एकट्या ए ला 11 दिवस लागल 77 लाडू संपवायला. त्यामुळं आपलं अचूक उत्तर इथं येतं 11 दिवस. यस. अशा पद्धतीने कार्यक्षमतेवर आधारित प्रश्न ह्या लेक्चरमध्ये संपलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काम व काळ संकीर्ण प्रश्न बघणार आहे. म्हणजे कसं, पहिल्या लेक्चरमध्ये आपण सूत्रांवर आधारित प्रश्न म्हणजे म्हणजे म द त ह्याच्यावर आधारित प्रश्न बघितले. दुसऱ्या लेक्चरवर लाडू पद्धतीचे प्रश्न बघितले. तिसऱ्या लेक्चरवर कार्यक्षमता आधारित प्रश्न बघितले. आता चौथ्या लेक्चरमध्ये कॉकटेल म्हणजे एकत्र करून असे प्रश्न बघणार आहोत. सो पुढच्या लेक्चरची वाट बघायला विसरायचं नाही. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब, आणि तुम्हाला कोणताही कोर्स विकत घ्यायचा असेल तर स्क्रोल लाईनवर आपल्याला माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावर कॉल करू शकतात, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आपलं ऍपची लिंक सुद्धा आहे, तिथं जाऊन सुद्धा कोर्स परचेस करू शकतात. भेटूयात पुढच्या लेक्चरला. थँक्यू गाईज. बाय बाय. टेक केअर. लव्ह यू ऑल. थँक्स अ लॉट.